सिचुएशन धनंजय देशमुख उनकी डिमांड थी कि उनको सीआईडी के एसआईटी के हेड से मिलना है, तो उस चीज़ के लिए हमने सीआईडी के एसआईटी हेड सर से बात करके उनका अपॉइंटमेंट कराया है और वो कल यहाँ पे आ रहे हैं और वो जो भी वो बात एसआईटी के सामने रखना चाहते हैं वो फिर एसआईटी से मिलकर बात कर सकते हैं। लेकिन आपने 10 दिन का आरोपी अरेस्ट करेंगे ऐसा वादा किया था गाँव वालों से। हाँ, तो उसमें हम लोगों ने 3 आरोपी हमने उसमें अरेस्ट कर दिए। लास्ट आरोपी का हमारा उसमें जाँच चल रही है। अभी क्या कहना है पूरे गाँव वाले को और देशमुख फैमिली को किस प्रकार से आपने समझाया? नहीं, उनका जो मेन डिमांड्स हैं, उनकी मेन डिमांड्स है कि हमारे को इन्वेस्टिगेशन का पता होना चाहिए, इन्वेस्टिगेशन के एसआईटी के हेड से उन्हें मिलना है, तो उसके लिए हम लोगों ने एसआईटी से बात करके सीआईडी से तो उनकी मीटिंग हम लोगों ने अरेंज कराई है। आता बीड इथली परिस्थिती कशा पद्धतीने हाताळली, नेमकी आता काय नेमका फोर्स कशा पद्धतीने आहे, कशी हाताळली गेली परिस्थिती? त्यांच्या धनंजय देशमुख त्यांची जो डिमांड होती बेसिकली तपासाच्या बद्दल सीआयडीने काय केलेलं आहे, एसआयटीचे हेडसोबत त्यांची मीटिंग करण्याची त्यांची ख्वाहिश होती। त्यासाठी आपण एसआयटीचे हेड त्यांच्याशी बोलून आणि वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी बोलून आपण अपॉइंटमेंट केलेलं आहे। एसआयटीचे हेड उद्या इथे येत आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या आणि दोघांचा संवाद होईल। 302 प्रकरणात गुन्हा दाखल करावा आणि त्यांना आरोपी म्हणून घेण्यात यावं, वाल्मिक कराडांच्या संदर्भात स्पेशली अशी मागणी केली होती आणि काल त्या संदर्भात निवेदन आणि तसं सूचना देखील त्यांनी केली। तपासाच्या बद्दल मी काय म्हणू शकत नाही, बिकॉज तपास सध्या सीआयडीकडे इन्व्हेस्टिगेशनला आहे। मात्र या संदर्भात जबाब घेतल्याचं देखील समजतंय। जे धनंजय देशमुख यांनी आणि त्यांची संतोष देशमुखांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी देखील जबाबामध्ये वाल्मिक कराडांचं नाव दिले अशा पद्धतीची माहिती मिळते। तसं काय एक्झॅक्टली, परत तुम्ही तपासाचा विचारता। तपासाच्या बाबतीत सध्या बीड पोलीसकडे तपास नाही, एसआयटीचे हेड स्वतः इथे येत आहे आणि त्यांच्या तपासाच्या बाबतीत जे काही प्रश्न असतील ते विचार। मात्र पोलीस देखील मदत करताय, सीआयडीच्या पथकामध्ये आपले लोक आहेत, कशा पद्धतीने सगळा तपास सुरू आहे? समाधानी आहेत का एसपी म्हणून तुम्ही या सगळ्या? परत तुम्ही तपासाच्या विचारत आहे। तपासाच्या बाबतीत मी काही कमेंट करू शकत नाही, बिकॉज तपास सीआयडीकडे आहे आणि एसआयटी त्यामध्ये नियोजित आहे। एकंदरीत या फॅमिलीला आणि गाववाल्यांना कशा पद्धतीने आश्वासित कराल आणि उद्या देखील त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय, नेमकं त्या पार्श्वभूमीवरती काय आपण गाववाले लोकांना आणि सगळ्या लोकांना मी हेच म्हणू इच्छितो की एसआयटीचे हेड स्वतः इथे येत आहे आणि एसआयटीचे एसपी सुद्धा आता इथे येत आहे, तो त्यांच्याशी मीटिंग त्यांच्याशी होईल आणि जे काय त्यांची अडीअडचणी असेल, जे काय डाऊट्स असेल ते क्लिअर करू शकतो।